काँग्रेसनं काल देशभरातील 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 उमेदवारांचा सुद्धा समावेश होता। यादी 21 मार्चला काँग्रेसनं आपल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 7 उमेदवारांची यादी जाहीर केली होती। त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसचे राज्यातले 11 उमेदवार घोषित करण्यात आले। यामध्ये आता दुसऱ्या यादीतनं नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातनं डॉक्टर प्रशांत पडोळे तर गडचिरोली चिमूरमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नवख्या उमेदवारांचा भरणा असलेल्या या यादीनंतर महत्त्वाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेच्या मैदानातनं पळ काढलाय अशी टीका होताना दिसतीये। तर दुसरीकडे काँग्रेसच्या दुसऱ्या यादीचं वैशिष्ट्यही सांगितलं जातंय, ते म्हणजे दुसऱ्या यादीतील 4ही उमेदवार विदर्भाच्या पूर्व भागातले आहेत। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भाच्या पूर्व भागात मतदान होणार असल्यामुळे काँग्रेसनं ही यादी जाहीर करून डाव मारलाय असं देखील बोललं जातंय। एकीकडे महाविकास आघाडीत अजून देखील जागा वाटपाच्या चर्चा चालू आहेत। अशा परिस्थितीत काँग्रेसनं सध्या लीड घेतल्याचं चित्र आहे। पण या सगळ्यामध्ये दुसऱ्या यादीत जाहीर केलेले 4 उमेदवार नेमके आहेत कोण, त्यांची ताकद काय असणार आहे आणि या यादीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पळ काढला, काँग्रेसचा डाव गणला अशी टीका नेमकी का होतीये, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतले 7 उमेदवार आणि आता जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतले 4 उमेदवार हे सगळेजण पहिल्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत। थोडक्यात काँग्रेसने यंदा नवीन उमेदवारांवरती डाव खेळलाय अशा चर्चा आहेत। पण इथंच काँग्रेसने भाजपचा विजय सोपा केलाय का असा आरोप सुद्धा होताना दिसतोय। आता सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात काँग्रेसने दुसऱ्या यादीत जाहीर केलेले 4 उमेदवार नेमके आहेत कोण। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे नागपूर लोकसभेतनं विकास ठाकरे यांचं। काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून विकास ठाकरे यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले अशा चर्चा चालू होत्या। आता विकास ठाकरे हे गडकरींच्या विरोधात नागपूरमधनं मैदानात उतरणार आहेत। विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे विद्यमान काँग्रेसचे आमदार आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर सुद्धा होते। यातली विशेष बाब म्हणजे जेव्हा नितीन गडकरींनी 85 साली पहिल्यांदा नागपूर पश्चिम मधून विधानसभा लढवली होती तेव्हा त्यांना तिथं पराभवाचा सामना करावा लागला होता। सध्या विकास ठाकरे त्याच मतदारसंघातले आमदार आहेत। विकास ठाकरेंना पक्षांतर्गत नसलेला विरोध, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध आणि प्रशासनातला अनुभव त्यामुळेच त्यांना तिकीट दिलंय असं सध्या बोललं जातंय। काँग्रेसनं जाहीर केलेला दुसरा मतदारसंघ आहे भंडारा गोंदियाचा। भंडारा गोंदियामधून काँग्रेसनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना तिकीट दिलंय। डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानले जातात। सुरुवातीला काँग्रेसकडून इथनं भंडारा गोंदिया नाना पटोलेच लढवणार अशा चर्चा होत्या, पण त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्यानं त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नाही असं बोललं जातंय। प्रशांत पडोळे हे कुणबी समाजातून येतात आणि पेशानं डॉक्टर आहेत, त्यामुळे कुणबी कार्ड आणि फ्रेश चेहरा असं राजकारण काँग्रेसनं इथं खेळलेलं आहे असं बोललं जाते। सध्या महायुतीकडून भंडारा गोंदिया लोकसभेचा उमेदवार हा अजूनही डिक्लेअर करण्यात आलेला नाहीये। काँग्रेसनं तिसरी उमेदवारी जाहीर केली आहे ती गडचिरोली चिमूरमधनं। इथं नामदेव किरसान यांना तिकीट देण्यात आलंय। गडचिरोली मतदारसंघातनं काँग्रेसकडून नामदेव उसेंडी किंवा नामदेव किरसान यांना तिकीट मिळण्याच्या चर्चा चालू होत्या। यामध्ये नामदेव किरसान यांनी बाजी मारली आहे। किरसान हे गडचिरोली मधल्या आरमोरी या विधानसभा मतदारसंघात येतात आणि व्यवसायानं सरकारी अधिकारी राहिलेले आहेत। गडचिरोलीमध्ये असणारं त्यांचं सामाजिक कार्य आणि त्यांचा भारत जोडो यात्रेत असणारा सक्रिय सहभाग यामुळेच त्यांना तिकीट देण्यात आलंय अशा चर्चा आहेत। गडचिरोलीमधून सध्या महायुतीनं आपला उमेदवार हा डिक्लेअर केलेला नाहीये। आता काँग्रेसनं जाहीर केलेली चौथी जागा आहे ती म्हणजे रामटेकची। अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातनं काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना तिकीट दिले। रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि त्या माजी मंत्री सुनील केदार यांच्या निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळेच त्यांच्यासाठी केदारांनी तिकीट खेचून आणलंय अशा चर्चा सध्या रामटेकमध्ये होतात। रामटेकमधनं काँग्रेसकडून कुणाल राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे उत्तम कापसे यांचं नाव चर्चेत होतं, पण रश्मी बर्वे यांना तिकीट देऊन काँग्रेसने सगळ्या चर्चांना विराम लावलाय। महायुतीतनं रामटेकचा लोकसभेचा उमेदवार अजूनही डिक्लेअर झालेला नाहीये। खरं तर आता महाविकास आघाडीतनं काँग्रेसनं सगळ्यात आधी आपले उमेदवार डिक्लेअर करून आपण रेसमध्ये पुढे आहोत हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला। तसंच या यादीतनं जातीय समीकरण सुद्धा साधण्याचा काँग्रेसने प्रयत्न केल्याचं दिसतं। विदर्भातील कुणबी आणि दलित आणि आदिवासी मतांना जोडून घेण्याचा प्रयत्न या यादीतनं काँग्रेसनं केलाय। पण या सगळ्यात काँग्रेसवरती मोठ्या प्रमाणात टीकाही होतीये। यातली पहिली होणारी टीका ती म्हणजे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी मैदानातनं पळ काढल्याचं चित्र। महाराष्ट्रात भाजपने पहिल्या 20 उमेदवारांची जी यादी जाहीर केली त्यामध्ये वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली। तसेच निवडून येण्याची क्षमता हा निकषही ठेवण्यात आला।
मात्र काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या यादीमध्ये ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली नाही की त्यांनी उमेदवारी नाकारली, या चर्चा सध्या चालू आहेत. भंडारा गोंदिया लोकसभेतनं नाना पटोले यांचं नाव अगदी आघाडीवरच होतं. त्यांना उमेदवारी मिळाली नाहीये किंवा त्यांनी ती घेतली नाहीये का, असं सध्या बोललं जाते. इथनं काँग्रेसनं डॉक्टर प्रशांत पटोलेंना तिकीट दिलंय. खरं तर भंडारा गोंदियातनं नाना पटोले भाजपकडनं 14 मध्ये खासदार झालेले आहेत. इथं त्यांची ताकदही आहे. अशा परिस्थितीत नाना पटोलेंना मैदानात उतरवलं असतं तर काटेकी टक्कर पाहायला मिळाली असती. आता रामटेकमधून माजी मंत्री नितीन राऊत किंवा त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळेल अशी चिन्ह होती. पण इथनं काँग्रेसनं रश्मी बर्वेंना तिकीट दिलंय. रश्मी बर्वे या सुनील केदार यांच्या निकटवर्ती आहेत. नागपूरमधनं बोलायचं तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार हे गडकरींच्या विरोधात उतरतील अशा चर्चा होत्या. पण इथं काँग्रेसनं विकास ठाकरेंना निवडलंय. चंद्रपूरच्या जागेबाबत बोलायचं तर ही जागा अजूनही डिक्लेअर झाली नसली तरी विजय वडेट्टीवारांनी इथनं मुलीसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याऐवजी काँग्रेसने नवख्या उमेदवारांना संधी दिली अशी चर्चा चालू आहे. हेच दुसरीकडे काँग्रेसनं छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग या ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवलंय. थोडक्यात काय तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेच्या मैदानातनं स्वतःहून माघार घेतलीये अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चाललेल्या दिसतात. काँग्रेसच्या यादीवरती होणारी आणखी एक टीका म्हणजे काँग्रेसचे 11ही उमेदवार हे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकीकडे भाजपनं आपल्या 20 जणांच्या यादीमध्ये अगदी सेफ गेम खेळत 13 खासदारांना रिपीट तिकीट दिलंय तर 7 नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ते सुद्धा अगदी अनुभवी नेते म्हणूनच ओळखले जातात. मोदींच्या मिशन 400+ साठी भाजप सध्या रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीये. अशा परिस्थितीत काँग्रेस सुद्धा आक्रमक पवित्रा घेत आपल्या सगळ्या अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवेल अशा चर्चा होत्या. पण काँग्रेसने 11च्या 11 उमेदवार नौखे दिलेले दिसतात. यांपैकी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील डॉक्टर प्रशांत पडोळे आणि डॉक्टर नामदेव किरसाट हे पहिल्यांदाच कोणत्या तरी निवडणुकीला सामोरे जातात. एकीकडे काँग्रेसनं नवीन फळीला संधी दिल्याचं कौतुक होतंय तर दुसरीकडे हे नवीन चेहरे महायुतीचा सामना नेमका कसा करणार यावर सुद्धा शंका सध्या उपस्थित केली जाते. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीनंतर होणारी आणखी एक टीका ती म्हणजे काँग्रेसनं वादातल्या जागा अजूनही मागे ठेवल्यात. सध्या सांगली लोकसभेवरून काँग्रेस विरुद्ध ठाकरे गटामध्ये प्रचंड वाद चालू आहेत. अशा परिस्थितीत ठाकरेंनी मिरजेमध्ये भव्य सभा घेत चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित केली आणि प्रचाराचा नारळही फोडलाय. तर सांगली लोकसभेतनं काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार यावरती नाना पटोले, विश्वजित कदम आणि विशाल पाटील सुद्धा ठाम आहेत. अगदी राहुल गांधींनी या जागेसाठी ठाकरे आणि पवारांशी चर्चा केली आहे अशाही बातम्या आल्या. विशाल पाटील काँग्रेसच्याच तिकिटावर लढतील आणि इथं मैत्रीपूर्ण लढत होईल अशा देखील चर्चा आहेत. पण दुसऱ्या यादीतही सांगलीचा नंबर न लागल्यानं इथला सस्पेन्स आता आणखीनच वाढल्याचं दिसतं. दुसरी वादातली जागा आहे ती म्हणजे पहिल्या टप्प्यात निवडणूक होणारी चंद्रपूरची. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विरुद्ध शिवानी वडेट्टीवार यांच्यामध्ये या जागेसाठी चुरस चालू आहे. अशा परिस्थितीत भाजपने मात्र सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देऊन इथं डाव मारलाय. पण काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे इथं काँग्रेसला दगाफटका होऊ शकतो अशाही चर्चा आहेत. ही जागा सुद्धा काँग्रेसने अद्याप कोणाला देणार या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये. थोडक्यात पूर्व विदर्भातील जागांची घोषणा करून पहिल्या टप्प्यातील फक्त चंद्रपूर सोडून बाकी उमेदवार काँग्रेसने डिक्लेअर करून डाव मारला असला तरी नवख्या उमेदवारांना मैदानात उतरवणं आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकंदरच निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेणं यामुळे काँग्रेसवरती टीका होताना दिसतेय. काँग्रेसच्या एकंदर उमेदवारांबद्दल दोन्ही याद्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.